हजर तर कोणी नव्हतं. ही अत्यंत दुर्दैवी अशी बाब आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय या ठिकाणचे आमदार अण्णाजी बनसोडे साहेब या ठिकाणी उपस्थित होते. ॲज अ प्रोटोकॉल म्हणून आयुक्तांनी या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे नव्हतं, परंतु ते या ठिकाणी त्यांच्या खुर्चीवरती असेल तर ते उपस्थित नव्हते. आणि हा तर खरं तर सामान्य नागरिकांचा अपमान आहे. हा कोणत्या प्रशासनाचा किंवा कोणत्या ह्याचा अपमान नाही, तर हा सामान्य नागरिकांचा अपमान आहे. सामान्य नागरिकांच्या जमिनी लाटण्याचा या प्रशासनाने घाट घातलेला आहे. कोणत्याही नागरिकाला विश्वासात घेऊन कोणतंही आरक्षण टाकलं गेलं नाही. त्यामुळे समस्त नागरिक या आक्रोश मोर्चामध्ये आज सामील झाले होते. मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित होत्या. पाणी असेल, गटर असेल, ड्रेनेज असेल किंवा आणखीन काही समस्या असतील या पिंपरी चिंचवड सतत भेडसावत आहेत आणि याच्या विरोधात डीपी असेल, टीपी असेल, या विरोधात आम्ही आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनआक्रोश आंदोलन घेतलेलं आहे. आता प्रचंड संख्येमध्ये मोर्चामध्ये लोक सहभागी होते आणि आयुक्त निवेदन स्वीकारला देखील या ठिकाणी उपस्थित नव्हते. हा लोकांचा तर अपमान आहे. तुम्ही सत्तेत असताना सुद्धा जर आयुक्त थांबत नसतील तर याच्यावर तुमचं काय मत आहे? याच्यावरती पक्षश्रेष्ठी असतील किंवा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा दादा असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील, ते त्याच्यावरती निर्णय घेतीलच. आम्ही आमचं शिष्टमंडळ त्यांच्याकडे हे पत्र घेऊन जाणार आहोत. प्रशासनाचा मनमानी कारभार चाललाय असं म्हणत आहे. आता तुम्हीच पाहताय प्रशासन काय करते. आज रस्त्यावरती एवढी लोक उतरलेली आहे. इकडून आणलेली नव्हती लोक, ही स्वखुशीने स्व हक्कासाठी इथं आलेली होती. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यातनं लक्षात येईल की नागरिक किती त्रस्त झालेला आहे. विधानसभा सदस्यांचं निवेदन द्यायला आले असताना त्यांना आयुक्त आले नाही गेले. सर्वसामान्य जनतेचं कसं होत असेल? त्याच्यासाठीच तर हा जन आक्रोश मोर्चा आम्ही आयोजित केला होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने. आणि सामान्य जनता याच्यामध्ये सहभागी होती की सामान्य जनतेलाच न्याय मिळत नाही तर आमच्यासारख्यांना न्याय कुठे मिळणार. खरं तर आयुक्तांनी या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे होतं, परंतु या ठिकाणी ते उपस्थित राहिले नाही. याचाच आम्ही पहिल्यांदा निषेध करतोय आणि याची मागणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री दादा असतील आणि एकनाथजी शिंदे साहेब असतील यांच्याकडे आम्ही करणार आहोत. काही विरोधकांचा असा आरोप आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे आज लोक कलावंत रस्त्यावर उतरत आहेत. असं काही नाही. ह्याच्यापूर्वी आम्ही उतरलेले आहोत. अनेक मोर्चे असतील, आंदोलन असतील, कुणावरती अन्याय अत्याचाराच्या घटना असतील, या सुद्धा आम्ही रस्त्यावर येऊन इथे केलेल्या आहेत. असं काहीही नाही. हा जनतेचा प्रश्न आहे आणि आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा या पिंपरी चिंचवडचे शिल्पकार आहेत आणि दादांनी नेहमी विकासाचं धोरण हातात घेतलेलं आहे. त्यामुळं आम्ही सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आम्ही फक्त विकासाला प्राधान्य देतो, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देतो. त्यामुळे आज सामान्य जनता या ठिकाणी आज मोर्चामध्ये सामील झाली होती. असं काहीही नाही की तुम्ही जे प्रश्न उपस्थित केला, सामान्य जनतेचा हा आक्रोश आहे आणि आज आम्ही या ठिकाणी आयुक्तांकडे ती मागणी पिंपरी करायला. चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक जवळच आलेली आहे. त्यामध्ये दादा विरुद्ध दादा अशी लढत पाहायला मिळेल का? एकतर तुम्ही हा प्रश्न विचारला. पक्षश्रेष्ठी सगळ्या गोष्टी ह्या ठरवतील. कार्यकर्ता म्हणून काय? कार्यकर्ता म्हणून जे काही आम्हाला श्रेष्ठी आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही काम करतो.